सगळ्यांनी आरामात बसूयात. पाठीचा कणा ताठ असू दे. डोळे हलके बंद करूयात आणि आपलं लक्ष आपल्या आतमध्ये आणूयात. जन्म या शरीरात झालेला आहे. विचार या मनामध्ये येतात. या शरीरातल्या संवेदनांमार्फत आणि मनात येणाऱ्या विचार भावभावनांमार्फत आपण मनुष्य जन्म व्यतीत करत असतो. आणि परमार्थानुसार या मनुष्य जन्माचा उद्देश हा आपल्या स्वरूपाशी एकरूप होऊन राहण्यामध्ये आणि जे काही आपल्या वाट्याला आलेलं असतं ते त्या आपल्या स्वरूपाच्याच म्हणजेच भगवंताच्या स्मरणात त्याच्या अनुष्ठानावर त्याला समर्पित भावनेने त्याच्यासाठी करणे आणि भगवंताची प्राप्ती करून घेणे हा मनुष्य जन्माचा उद्देश आहे. या मोठ्या उद्देशाबरोबरच ध्यानाने धारणेने ज्या शरीरामार्फत ज्या मनामार्फत आपण भगवंताला पर्यंत पोचतो त्या शरीर आणि मनाचं स्वास्थ्य छान राहायला संतुलित राहायला मदत होत असते. त्या भगवंताला स्मरून आपण या उपासनेला सुरुवात करूयात. शरीराकडे लक्ष देऊयात. शरीराच्या एक एक भागाकडे लक्ष देऊन त्यामध्ये जी काही संवेदना जाणवते जे काही सेन्सेशन जाणवत आहेत ते नुसते जाणूयात आणि त्याला हवे नकोपणाची प्रतिक्रिया न देता चांगलं वाईट आवडतं नावडतं अशी कुठलीही प्रतिक्रिया न देता समभावामध्ये त्याला ॲक्सेप्ट करूयात प्रतिक्रिया न देता. आपण जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे शरीरात जाणवणाऱ्या संवेदनांकडे लक्ष देतो ते लक्ष क्युरिओसिटीनी पूर्ण केअरिंगली आपला केअरिंग प्रेझेन्स करेजियस प्रेझेन्स आणि नॉन जजमेंटल अशा प्रकारे लक्ष देतोय. एखादी तीव्र संवेदना असेल तर त्याच्या आणखीन जवळ जाऊन जाणायचं की काय होतंय तिथे. तिथे टाईटनेस आहे का, काही होल्डिंग आहे का, काही टेम्परेचर आहे का, काही दाब प्रेशर असं येतंय का, टोचल्यासारखं होतंय का, काय होतंय नक्की. जर ती संवेदना खूपच प्रतिकूल आहे आणि ती ॲक्सेप्ट करणं कठीण जातंय तर लक्ष थोडं विस्तृत भागावर न्यायचं. थोडं स्पेस द्यायचं, थोडं अवकाश द्यायचं त्याला, आकाश, आणि विस्तृत भागावर आपलं लक्ष न्यायचं आणि त्या संवेदनेमध्ये काय फरक पडतोय ते जाणायचं. काही वेळाने समजा ती संवेदना शांत झाली तर परत आपलं लक्ष आपल्या आतमध्ये जो स्टिलनेस पीसफुलनेस जो साक्षी भाव आहे त्याच्यामध्ये रेस्ट करायचं. हा जो स्टिलनेस आहे त्याचा साक्षीभाव हा जसा गुण आहे तसा करुणामयता मैत्रीपूर्णता समभाव स्वयंस्वेद्य स्वप्रकाशी असं त्याचं वर्णन करता येतं. तर अशा त्या आपल्या अवेअरनेसमध्ये रेस्ट होऊन
आपल्या मनाकडे बघूयात, मनाकडे लक्ष देऊयात, की आता मनामध्ये कशी परिस्थिती आहे, कशी मनस्थिती आहे. जी काही मनस्थिती आहे ती जाणायची. कधी ती शांत, संपूर्ण असेल, कधी ती कन्फ्युज्ड किंवा अशांत, अस्थिर किंवा काहीतरी स्टक झाल्यासारखी अशी असेल. कधी ती कंटाळवाणी किंवा ॲजिटेटेड असेल, तर कधी ती जॉयस, काम, सॅटिस्फॅक्टरी असेल. तर जी काही आहे ती आपण जाणायची. त्याला काहीही जजमेंट करायचं नाही, चांगलं वाईट, बरोबर चुकीचं असं काही. जे काही आहे त्याच्याकडे साक्षी भावाने बघायचं, की आत्ता मनस्थिती अशी अशी आहे. मनामध्ये जर काही विचार येत असतील किंवा अराईज होत असतील, तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं, त्याच्याकडे तटस्थपणे बघायचं. बरेच वेळा विचार करायला सुरुवात झाल्यावर थोड्या वेळाने आपल्याला लक्षात येतं, की आता आपलं मनात विचार यायला सुरुवात झाली आणि मन विचारांमध्ये गुंतलंय. असं जेव्हा लक्षात येतं, तेव्हा शांतपणे आपलं लक्ष आपल्या शरीरावर, श्वासोच्छ्वासावर, कानावर येणाऱ्या आवाजांवर न्यायचं. आणि परत मनाकडे बघायचं, की आता मनामध्ये काय विचार येत आहेत. असं खूप वेळा झालं. अगदी आपण समजा 10 मिनिटं असं मनाची कडे लक्ष देतोय आणि त्याच्यामध्ये 10 मिनिटापैकी जवळ-जवळ 8 मिनिटं हे आहेच होत राहिलं, की मनाकडे लक्ष देताना थोडं मनात विचारांमध्ये मन गुरफटलं. ते लक्षात आलं. मग मी ते माझं लक्ष सावकाश कानावर येणाऱ्या आवाजांवर किंवा श्वासोच्छ्वासावर आणलं. परत थोड्या वेळाने मन भरकटलं, परत ही प्रोसेस केली. असं खूप वेळा झालं, तरी दॅट इज नॉट रॉंग. नथिंग इज बीन लॉस्ट. हीच आपली प्रॅक्टिस आहे, की आपल्या साक्षी भावामध्ये एकरूप होऊन शरीरामध्ये काय संवेदना होत आहेत, मनामध्ये काय भावभावना उत्पन्न होत आहेत, त्या जाणायच्या आणि त्यांना प्रतिक्रिया न देता जे आहे ते तटस्थपणे ॲक्सेप्ट करायचं, बघायचं. अशा वेळेला एखादे विचार, भावभावना किंवा संवेदना जास्ती स्ट्रॉंग असतील, असह्य असतील, तर अशा वेळेला कुठला मी इन्व्हॉल्वड आहे? शरीर मी आहे का? नात्यातला मी आहे का? करिअरमधला मी आहे का? सोशल सेटिंगमधला मी आहे का? ते बघायचं. तेही तटस्थपणे बघायचं. फक्त आपलं लक्ष देणारा आपला साक्षी भाव जागृत पाहिजे. बाकी सगळे मी, माझे विचार हे आपण या आत्मभावात, या साक्षी भावात समर्पित करायचे. आणि अशा प्रकारे मन शांत झालं, शरीर शांत झालं, की त्या साक्षी भावामध्येच असताना विचार करणं, सारासार विचार करणं किंवा विवेकपूर्ण विचार करणं हेही आपलं महत्त्वाचं स्किल आहे.
तर समजा आपण असं आपल्या मनाकडे बघतोय आणि काही विचार मनामध्ये आला, तर त्याच्याकडे तटस्थ बघताना असा विवेक करावा की हा विचार उपयोगी आहे का निरुपयोगी आहे आत्ता. निरुपयोगी असेल तर त्याला जाऊ द्यायचं. उपयोगी असेल तर त्याच्यातून काय विजडम, काय शाश्वतापर्यंत नेणारं, ध्येयापर्यंत नेणारं काही ज्ञान, काही विचार येत असेल तर त्याच्याकडेही साक्षीत्वाने बघायचं. पहिली गोष्ट विचारांकडे तटस्थतेने बघणं. दुसरी गोष्ट विवेकपूर्ण विचार करणं. आपल्या शांत, परिपूर्ण अशा स्टिलनेसमध्ये, प्रेझेन्समध्ये, अवेअरनेसमध्ये, साक्षीभावामध्ये आपण एकरूप आहोत आणि जे काही जाणवतंय ते जाणतो आहोत. जे काही नाही जाणवते ते नेणतो आहोत. आणि या जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे जे समाधान रूप, परिपूर्ण, एकमेव असं जे तत्व आहे त्याच्याशी एकरूप होत आहोत. या शरीरामध्ये हा जो प्रेझेन्स आहे, हा आत्मा आहे. तसा चराचरामध्ये परमात्मा आहे. आणि या आत्मा परमात्म्याला सृष्टीशी जोडणारं पहिली गोष्ट म्हणजे ओंकार किंवा प्रणव आहे. त्या प्रणवाचा आपण 4 वेळा उच्चारण करूयात. आणि हा परमात्मा 5 प्रकारे एक्सप्रेस होऊन या संपूर्ण सृष्टीचा कारभार चालवतो. त्यातलं पहिलं तत्व म्हणजे श्री गणेश तत्व. त्या गजाननाला नमस्कार करूयात आणि त्याचा मंत्र म्हणून त्याच्याशी एकरूप होऊयात. त्याचा मंत्र हेच त्याचं स्वरूप आहे. हेच गणपती म्हणजेच हा मंत्र ओम गम गणपते नमः आहे. या एकरूपतेने आणि संपूर्ण मीच्या शरणागतीने आपण
गणपतीचा मंत्र म्हणूयात. ओम गं गणपतये नमः. 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 वाणीची देवता शारदा माता, महासरस्वती देवी, महालक्ष्मी देवी, महाकाली देवी, दुर्गा माता या सर्व देवी तत्वाला, शक्तीला नमस्कार करूयात. सृष्टीची स्थिती, जन्म, स्थिती आणि लय यांचा तत्व असलेले ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही तत्वांना नमस्कार करूयात. आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणारं जे सद्गुरु तत्व असतं, त्या सद्गुरु तत्वाला नमस्कार करूयात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आपल्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष आणूयात. आता आपण उज्जयी प्राणायामाबरोबर सोहम साधना करणार आहोत. त्यासाठी थोडा दीर्घ श्वास घेऊयात. श्वास आत घेण्यापेक्षा श्वास सोडणं हे थोडं लांब असू देत.
श्वास आत जाताना आणि बाहेर जाताना तो घशातून किंचित घर्षणयुक्त आत बाहेर जाऊ देत. आणि आत जातानाचा आवाज सो आणि बाहेर पडतानाचा आवाज अहम हे ऐकण्याचा प्रयत्न करूयात. अहम म्हणजे शरीर, मन आणि सो म्हणजे आत्मा. तो आत्मा या शरीर आणि मनाच्या कणाकणात आहे आणि ते माझे खरं स्वरूप. Right? या जाणीवेसह आपण उज्जयी प्राणायामामध्ये सोहम आवाज ऐकूयात. श्रीराम. नॉर्मल नॅचरल ब्रीदिंग. आणि आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम करूयात. त्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास आत घेऊयात. डावी बंद करून उजवीनी सोडूयात. उजवीनी आत, डावीनी बाहेर, डावीनी आत, उजवीनी बाहेर, उजवीनी आत, डावीनी बाहेर. आणि काही आवर्तन आपली आपली करूयात. आणि नॉर्मल नॅचरल ब्रीदिंग. आपण आपल्या अक्षर जपाला सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी आपण प्रार्थना म्हणूयात. प्रार्थना. सर्वप्रथम या ब्रह्मांडातील सर्व देवी देवता, साधू संत, अक्षर देवता, पंचमहाभूत देवता, नवग्रहादी देवता, मातृदेव, पितृदेव, गुरुदेव, वास्तुदेव, स्थानदेवता या सर्वांना विनम्रपणे नमस्कार करून प्रार्थना करते की या क्षणापासून माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात माझ्या दर्शनाने, स्पर्शाने, संभाषणाने आणि स्मरणाने सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो. त्यांची सतसत विवेकबुद्धी जागृत होऊन त्यांच्या हातून सत्कार्य, सत्कर्म घडो. माझ्या सर्व कुटुंबियांच्या जीवनात
आणि माझ्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य सर्वांना लाभो. आमची सतत विवेकबुद्धी जागृत राहून आमच्या हातून सत्कार्य, सत्कर्म घडो आणि जीवनाचं यथार्थ सार्थक होवो, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना. श्रीराम. मी शेअर करते. आपलं लक्ष हे विशुद्धी चक्रावर आणूयात. कंठामध्ये आकाश तत्वाचं विशुद्धी चक्र, आपल्या शरीरात मनात असलेलं आकाश तत्व आणि या सृष्टीत असलेलं आकाश तत्व, याचं सेंटर आपल्या शरीरामध्ये, कंठामध्ये, गळ्यापाशी, गळ्यामधून जो स्पायनल कॉर्ड जातो त्याच्या पाशी आपलं लक्ष नेऊयात. आकाश मुद्रा करूयात. त्यासाठी मधलं बोट आणि अंगठा यांचे अग्र जुळवूयात आणि अक्षरांशी एकरूप होत, अक्षर मातृकांशी एकरूप होत, त्या स्पंदनांचा अनुभव घेत, लक्ष विशुद्धी चक्रावर ठेवून आपलं लक्ष हे नेहमी करुणामय, क्युरियस आणि नॉन जजमेंटल असावं. प्रेमयुक्त, आदरयुक्त असं लक्ष त्या विशुद्धी चक्रावर ठेवूयात आणि विशुद्धी चक्राची अक्षर म्हणूयात. ओम. अम आम इम इम ओम ओम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अम अहा. अम आम इम इम ओम ओम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अम अहा. अम आम इम इम ओम ओम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अम अहा. अम आम इम इम ओम ओम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अम अहा. अम आम इम इम ओम ओम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अम अहा. अम आम इम इम ओम ओम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अम अहा. सावकाश आपलं लक्ष अनाहत चक्रापाशी आणूयात. अनाहत चक्र वायू तत्वाचं सेंटर आहे. वायू तत्वाचं ऊर्जास्थान आहे. त्याच्यासाठी वायू मुद्रा करूयात. आपल्या इंडेक्स फिंगर आणि अंगठ्यांचं अग्र एकमेकांशी जोडूयात आणि अनाहत चक्रापाशी म्हणजे आपल्या हृदयाच्या पाठीमागे स्पायनल कॉर्डपाशी लक्ष एक केंद्रित करून आपण अनाहत चक्राची अक्षर म्हणूयात. ओम. खम खम गम घम घम. चम चम जम झम यम. टम ठम. खम खम गम घम घम.
चं छं जं झं यं टं ठं कं खं गं घं ङं चं छं जं झं यं टं ठं कं खं गं घं ङं चं छं जं झं यं टं ठं कं खं गं घं ङं चं छं जं झं यं टं ठं कं खं गं घं ङं चं छं जं झं यं टं ठं कं खं गं घं ङं चं छं जं झं यं टं ठं कं खं गं घं ङं चं छं जं झं यं टं ठं सावकाश आपलं लक्ष मणिपूर चक्रापाशी नेऊयात. आपल्या बेंबीच्या पाठीमागे स्पायनल कॉर्डशी असलेलं मणिपूर चक्र हे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, सगळ्या रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं असं अग्नितत्वाचं मणिपूर चक्र आहे. त्यासाठी आपण अग्निमुद्रा करूयात. आपल्या 4 बोटांनी आपलं अंगठा कव्हर करूयात. किंवा इथे आपण समान मुद्रा सुद्धा करू, समान वायूची मुद्रा सुद्धा करू शकतो. आपली 5ही बोटांची अग्र एकमेकांना जोडायची. मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित करून आपण मणिपूर चक्राची अक्षरं म्हणूयात. ओम डम ढम णम तं थं दं धं नं पं फं डम ढम णम तं थं दं धं नं पं फं डम ढम णम तं थं दं धं नं पं फं डम ढम णम तं थं दं धं नं पं फं डम ढम णम तं थं दं धं नं पं फं डम ढम णम तं थं दं धं नं पं फं डम ढम णम तं थं दं धं नं पं फं डम ढम णम तं थं दं धं नं पं फं डम ढम णम तं थं दं धं नं पं फं डम ढम णम तं थं दं धं नं पं फं डम ढम णम तं थं दं धं नं पं फं
ओ सावकाश आपलं लक्ष स्वाधिष्ठान चक्रापाशी आणूयात. जलतत्वाचं असलेलं स्वाधिष्ठान चक्र हे आपल्या दोन पेल्विक बोनच्या मध्यभागी पाठीच्या कणाच्या मेरुदंडाच्या टोकाशी असतं. तिथे आपलं लक्ष नेऊयात. आपल्या शरीरात असलेल्या प्राणांचं वायुतत्वाचं इन्फ्लुएन्स या जलतत्वाच्या अंडर असतो. हे महत्वाचं असं स्वाधिष्ठान चक्र आहे. तिथे लक्ष नेऊयात. त्याच्यासाठी जलमुद्रा करूयात. आपली करंगळी आणि अंगठा यांची अग्र जोडूयात आणि स्वाधिष्ठान चक्रावर लक्ष केंद्रित करून त्याचे अक्षर म्हणूयात. ओम बम भम मम यम रम लम 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 बम भम मम यम रम लम. ओम. आता आपलं लक्ष मूलाधार चक्रापाशी नेऊयात. मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाचं मूळ आधार असलेलं हे चक्र. त्यासाठी पृथ्वी मुद्रा करूयात. आपल्या रिंग फिंगरचा आणि अंगठ्याचा अग्र एकमेकांना जोडूयात आणि तिथे लक्ष केंद्रित करून आपल्या पेरिनियमच्या मध्यभागी किंवा युटेरसच्या तोंडाशी असलेलं मूलाधार चक्रापाशी आपलं लक्ष नेऊन त्याचे अक्षर म्हणूयात. ओम वम शम शम सम 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 वम शम शम सम. ओ. आता आपलं लक्ष या 5 तत्वांच्या परे असलेलं जे आज्ञा चक्र आहे 2 भुवयांच्या मध्ये
जर अशी मधोमध रेघ आतमध्ये मारली तर आपल्या मेंदूच्या खालच्या भागाशी आपल्या मनाने आपलं लक्ष तिथे नेऊयात आणि तिथली अक्षरं त्याचं उच्चारण करूयात. ओम हम्ळं क्षं 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 ओ. आता लक्ष सहस्त्रार चक्रावर, जिथे या शरीरातलं आत्मतत्व आणि परमात्मतत्व सृष्टीतलं यांची एकरूपता होते, अशा सहस्त्रार चक्रावर लक्ष नेऊयात. ओम ज्ञम ओम ज्ञम ओम ज्ञम ओम ज्ञम ओम अम आम इम ईम ओम ओम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अहा गम खम गम घम गम चम छम जम झम यम टम ठम डम ढम णम तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं ह्रं सं हं ळं क्षं ज्ञं ओम. राम थोडा वेळ रामनाम घेऊयात. राम हे आपलंच स्वरूप आहे. नाम हेच आत्माराम आहे. ह्या एकरूपतेने आणि प्रेमाने रामनाम घेऊयात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
राम हातामध्ये हालचाल करून दोन्ही हात एकमेकांवर चोळूयात आणि ती उष्णता आपल्या डोळ्याला देऊयात. संपूर्ण शरीरावरून हात फिरवूयात आणि सावकाश डोळे उघडूयात. परमेश्वराच्या कृपेने आपल्या हातून झालेली ही उपासना परमेश्वराच्या चरणी समर्पित करूयात. आणि आपण जे पाणी जवळ ठेवलं असेल ते पाणी घेऊन त्याच्यात 3दा फुंकर मारूयात आणि अमृतोद्भव म्हणून ते पाणी पिऊयात.